श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात सुरादेश 89.6 FM. मी आरजे सुमेध तुमचं स्वागत करीत आहे. आज माझ्यासोबत आहेत लेखक, दिग्दर्शक आणि ॲड एजन्सीमधलं अनोखा नाव. या नावाने एक वेगळं वलय निर्माण केलेलं आहे आणि या वलयासाठी त्यांनी अनेक असे रंगभूमी असो किंवा अनेक ॲड फिल्म्स असो किंवा फिल्म्स असो, शॉर्ट फिल्म्स असो, वेब सिरीज असो, त्यांच्या लेखणीतून, त्यांच्या संवादाने त्यांनी त्यांचा वेगळा समा बांधलेला आहे. असा हा कलाकार आज आपल्या समोर आहे. आज या सुरादेश 89.6 FM मध्ये खास भेट देण्यासाठी आलेले आहेत. मुळात आपलं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कशा पद्धतीने आपण आपल्या समोर हे सगळं वाचन केलं पाहिजे. मूळ लेखक असल्यामुळे या सगळ्या गोष्टी कशा जमल्या पाहिजेत. कारण की प्रत्येक वेळेस काय असतं की आपण समोरचा व्यक्ती लिहितो आणि त्याच पद्धतीने कलाकार ते लिहिलेलं वाचण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये तफावत निर्माण होते. पण आज माझ्या जोडीला जी व्यक्ती आहे, जे कलाकार आहेत, त्यांच्यासाठी एक वेगळं असं म्हणण्यासाठी असं आहे की ती वेगळं पुस्तक, जे हिंदीमधलं पुस्तक आहे सफर, या सफर पुस्तकामधले ते 2-3 कविता त्यांच्या अंदाजाने ते म्हणणार आहेत. हा अंदाज ऐकण्यासाठी मी श्रोते तुम्हाला सगळ्यांना नक्की आनंदाने सांगू शकेन की हा भारदस्त आवाज हा ऐकायला मलाही आवडेल. आणि श्रोते हो, मला नक्कीच एक गोष्ट सांगावीशी वाटेल की जेव्हा तुम्ही हा आवाज ऐकाल तर तुमचे रिप्लाय मला नक्की येतील. या सफरमध्ये अनेक कविता आहेत आणि अनेक पंक्ती आहेत. या सफरमध्ये ऐकण्यासाठी 1, 2, 3 अशा कमीत कमी या सत्यजित राम नेमाडे, म्हणजे त्यांना सत्यम असं म्हणतात, त्यांनी छान अशा कविता लिहिलेल्या आहेत. खरं तर मी या कलाकाराला मी सांगितलं की तुमचं काही लिखाण, तुमचं काही नवीन प्रोजेक्ट्स आम्हाला ऐकवा. पण त्यांनी भेट इतकी शॉर्टली देण्याचा प्रयत्न केलेला आहे की ते म्हणतात की मी माझ्यासाठी जर सगळं काही सांगायला गेलं तर पूर्ण दिवस कमी पडेल. तरी मी त्यांना विनंती करेन, पण तत्पूर्वी आपण ऐकूया त्यांच्या या भारदस्त आवाजात पण ज्या व्यक्तीबद्दल मी एवढं सगळं बोलतोय त्या व्यक्तीचं नाव मला पुन्हा एकदा तुम्हाला सांगावं असं वाटतंय. कारण की एवढी सगळी अष्टपैलू व्यक्ती जेव्हा समोर बसते तेव्हा त्या व्यक्तीशी बोलताना, त्या व्यक्तीला ऐकताना खूप काही बोलावं, खूप काही ऐकावं आणि खूप काही सांगावं असं तुम्हालाही वाटेल. कारण की 1000 जबाबीपणा असं या व्यक्तीकडे आहे. हा तो तुमच्या कधी पण तुम्ही त्यांना भेटाल किंवा त्यांच्या लेखणीतून तुम्हाला दिसून येईल की कशा पद्धतीचं लाईव्ह लिहिणं, कशा पद्धतीने सध्याच्या परिस्थितीवर बोलणं करणं, हे सगळं अगदी लिलया बोलणं जमतं या व्यक्तीला. या व्यक्तीचं नाव आहे कल्पेश सुधाकर. सादर करूया सफर. प्यार की मंजिल पर यह दीवानगी का सफर है, माशूका की तस्वीर के साथ दिल लगी का सफर है. पहली नजर का प्यार आज भी हमें याद आता है, पहली नजर का प्यार आज भी हमें याद आता है. तेरी निगाहें करम से ही ये जिंदगी का सफर है. अनोखे अंदाज से तेरे मेरा दिल ललचाता है, जज्बातों को बेकाबू कर यह आवारगी का सफर है. तेरी हर अदा पर कुर्बान हुए जाते हैं हम, वस्लो हिज्र की तब्दीली में यह रवानगी का सफर है. तेरी आगोश में सारे जहां का सुकून मिलता है, तेरी आगोश में सारे जहां का सुकून मिलता है. शबे रोज मेरे ख्यालों में हम सफर की मौजूदगी का सफर है, हम सफर की मौजूदगी का सफर है. वाह, क्या बात है. खरं तर हा भारदस्त आवाज आपण ऐकत आहात. मी श्रोत्यांना विनंती करेन की नक्की ऐका, तुम्हाला आवडेल. आणि या भारदस्त आवाजासाठी मला 2 शब्द ऐकायचे आहेत त्यांच्याकडनं की तुम्ही या सुरादेशला जेव्हा भेट दिली म्हणजे आता तुम्ही माझ्यासोबत प्रत्यक्ष बसलेला आहात, तर ही कविता, ह्या पंक्ती वाचताना काही मराठी काही तुमच्या डोळ्यासमोर आलं असेल ना? सर्वप्रथम तर मी धन्यवाद म्हणेन आरजे सुमेध यांना, ज्यांनी माझ्यासाठी इतक्या शॉर्ट टाईममध्ये हे सगळं उपलब्ध करून दिलं.
आणि सफर ही कविता वाचताना म्हणतोय की आता मराठीमध्ये बरंच काही आहे लिखाण अशा स्वरूपाचं झालेलं. नेमकं आठवायचं म्हटलं तर वाटेत जाताना फुले वेचताना एक अशी कविता आठवते दुसरीशी. मी प्रयत्न करतो पूर्ण आठवायचा. तोपर्यंत मला वाटतं एक पुढची कविता घेऊया का याच्यातली. नक्की नक्की नक्की, कारण की तुम्हाला ऐकायला आम्हाला खूप आवडेल. नुसतं हा सफर तर चालेल, पण त्या सफरच्या पुढे तुमच्या आयुष्याचा सफर आणि तुमच्या कवितेचा सफर, तुमच्या कथांचा सफर, तुमच्या संवादाचा सफर आणि हा सगळा सफर कशा पद्धतीने असेल तेही आम्हाला 2 मिनिटं थोडक्यात सांगा. नक्की नक्की. ही एक कविता घेतो, सफर झाल्यानंतरचा असर, आणि त्यानंतर मग आपण थोड्याशा पुढच्या वाटचालीबद्दल गप्पा मारूया. वाह, क्या बात है. ठंडी सांसों की गर्म आहों का सफर तय करना है. ठंडी सांसों की गर्म आहों का सफर तय करना है. सख्त दिल की नर्म धड़कनों का असर तय करना है. काली रात में उजली रोशनी से परिचय करना है. क्रोधी शय पे ममता की कटारी का असर तय करना है. राह चलती लगी ठोकरों से जवाब तलब करना है. जख्मों को कुरेद कर मरहम का असर तय करना है. जलजलों के दायरे में चंचलता को कायम करना है. दिले नादान की हसरतों का असर तय करना है. कयामत की मंजिल पर अजल से परिणय करना है. मजारे इश्क के मरहूम ख्यालातों का असर तय करना है. क्या बात है. श्रोतेहो, मला सांगायला नक्की आवडेल की ह्या ज्या 2 कविता म्हटल्यात ना, या कल्पेश यांना या कुठल्या म्हणायच्या आहेत आणि कुठल्या नाही काही माहिती नव्हतं. इथे आल्या आल्या त्यांनी ते पुस्तक बघितलं आणि तुमच्यासमोर सादर केलं. ही खरी कला असते, कारण की सादरीकरण करणं म्हणजे किती महत्त्वाचा भाग आहे. तो शब्द तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचला पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर या सफरबद्दल तर आपण ह्या कविता ऐकल्या, पण आता खऱ्या अर्थाने कल्पेश सुधाकर यांचा सफर ऐकूया त्यांच्याचकडून. नक्कीच नक्कीच. सुरुवात कवितांच्या माध्यमातून झाल्यानंतर लेखनाच्या माध्यमाकडे वळाल्यानंतर एकांकिका, नंतर दूरदर्शनसाठी काही लिखाण, काही फिक्शन, काही नॉन फिक्शन लिखाण, असा करत करत प्रवास ॲडव्हर्टायझिंग एजन्सी, शॉर्ट फिल्म्स, ॲड फिल्म्स इथपर्यंत आलेलं आहे. आता काही प्रोजेक्ट्स पण आहेत पुढे, ज्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी आश्चर्यकारक सरप्राईज तुम्हाला सगळ्यांना लवकरच मिळेल आणि ते तुम्हाला आवडेल असं नक्कीच असेल. आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा असणार आहेत तुमच्या या सगळ्या प्रोजेक्टला. आम्हाला ऐकायला नक्की आवडेल की तुमची एवढं लिखाण केलं आहे, एवढं भरमसाठ लिखाण. कारण की माझ्या मते तुमचा सुरुवात या सगळ्या गोष्टीला 30 वर्षाचा कमीत कमी हा प्रवास असेल लिखाणाचा. हो, 30 नाही पण 25 जवळपास नक्कीच. तर ह्या सगळ्या 25 वर्षाच्या प्रवासामध्ये स्वतःसाठी जपलेली, स्वतःसाठी लागलेली, स्वतःसाठी जगलेली अशी कविता मला तुम्ही सांगा. तसं म्हटलं तर मी कविता तशा लिहित नाही. सुरुवात जरी झाली तरी पण माझी कविता जी आहे ती उत्स्फूर्तपणे जेव्हा आली तेव्हा मी त्याला फक्त प्रस्तावना म्हटलेलं आहे. मी कविता लिहित नाही, मला कविता ते हे होतात, ज्याला आपण सुचतात म्हणू शकतात. आणि तेच मी मगाशी श्रोत्यांना सांगितलं की ही स्पॉन्टेनियसली आहे. हे स्पॉन्टेनियस असं की जेव्हा वेळ भेटेल तेव्हा हे 1000 जबाबीपणा म्हणता येईल, काही हरकत नाही. तर ती 1000 जबाबीपणा सुचलेली आणि एखादी पटकन लक्षात राहिलेली की अरे वा हे खूप छान झालंय, असे कुठली आहे? कसं होतं, प्रसूती वेदना जशी स्त्रीला डिलिव्हरी झाल्यानंतर होते तसं कवितेला एखादी कविता मनासारखी लिहून झाल्यानंतरचा आनंद येतो. वा. तर अशाच वेळेला मला काहीतरी खूप चांगलं लिखाण मराठीमध्ये आहे. मराठी, हिंदी, उर्दू साहित्य वाचतोय आणि बऱ्याच वेळेला प्रतिभावान लोकांचं साहित्य वाचून एक जाणीव होते आणि ती जाणीव मी काही वेळेला एका ठिकाणी शब्दात उतरवण्याचा प्रयत्न केला आणि त्याची थोडी कविता झाली असं मला वाटतं. ती मी तुम्हाला ऐकवतो. नक्की नक्की. की नाही माझ्या लेखणीत एवढं सामर्थ्य की एका तरी तरुणाचं रक्त पेटवू शकेल. वा. नाही माझ्या लेखणीत एवढं सामर्थ्य की एका तरी तरुणाचं रक्त पेटवू शकेल.
दंगलीत उद्ध्वस्त झालेल्या एकाही घराचं भगदाड मला नाही बुजवता येत. मला कळकं असूनही तयार करता येत नाही अवकाळा आलेल्या रंगभूमीसाठी आणखीन एखादा नटसम्राट. क्या बात आहे. मला कळकं असूनही तयार करता येत नाही अवकाळा आलेल्या रंगभूमीसाठी आणखीन एखादा नटसम्राट. साधं एखाद्याच्या काळजात तरंग उठतील असा प्रेमाचा खडाही नाही टाकू शकत मी. क्या बात आहे. प्रेमभंगाच्या दुःखा कुरवाळत कागदाचा कोपरा कोपरा मला नाही भिजवता येत. वाह. प्रेमभंगाचं दुःख कुरवाळत कागदाचा कोपरा मला नाही भिजवता येत. पण मला हे सगळं का जमत नाहीये. मला हे सगळं का जमत नाहीये. का माझं पेन अक्षरांच्या फटीफटींमध्ये घुसून वाक्य अपूर्ण सोडते. का माझे शब्द चिघळायच्या ऐवजी नुसतेच घरंगळून जात आहेत कागदावरनं. का आरशात सुद्धा मी स्वतःला स्पष्टपणे प्रतिबिंबित करू शकत नाही. आणि का माझीच अभिव्यक्ती एखाद्या आगंतुकाप्रमाणे माझ्याकडे दुरून पाहते. का. क्या बात आहे. लाजवाब. सुंदर. मुळात खूप बोलण्यासारखं याच्यासाठी आहे की तुम्ही लेखक, संवाददाता म्हणता येईल की संवाद लेखन आणि कवी या तिन्हींचा मेळ बांधताना असं तुम्हाला कधी वाटलं का की मी मोजकं हे केलं तर मला हे योग्य वाटेल, किंवा मला संवाददाता म्हणून चांगली थाप मिळते, लेखक म्हणून चांगली थाप मिळते, का कवी म्हणून? या तिन्ही गोष्टी मिश्रित करताना कुठेतरी असं वाटतं की नेमकं कुठेतरी माझं आत्ता मी या पॉईंटला आलेलो आहे आणि मला हेच करायचं आहे. तो पॉइंट असतो जेव्हा तुम्ही कमर्शियल काम करतात व्यावसायिकदृष्ट्या. बरोबर. आणि तुम्ही मागणी तसा पुरवठा द्यायला शिकता. येस. पण स्वतःसाठी आपण विचार करतो त्यावेळेला तुमचा येणारा प्रत्येक थॉट हा त्याचा माध्यम स्वतः घेऊन आलेला असतो. काही विचार जे असतात ते नेमके कवितेच्या माध्यमातूनच मांडता येतात. काही वेळेला त्याची अभिव्यक्ती नाटक असतं. बरोबर. काही वेळेला संवादांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मनातल्या चाललेल्या घालमेली आणि द्वंद्व मांडू शकता. पण तुम्ही ह्याच्यावरती पकड मिळवता, त्याच्यानंतर तुम्ही कमर्शियली जशी तुम्हाला मागणी असेल तसा तुम्ही पुरवठा करू शकता. पण या कमर्शियलच्या दुनियेमध्ये कुठे असं वाटलंय का की यार ही माझ्या मनाविरुद्ध मागणी होते पण मला करावीशी वाटते, करावी लागणार? खूपदा. म्हणून आपण त्याला कमर्शियल म्हणतो. कारण की कधी कधी प्रमाणाच्या बाहेर काही काही डिमांड्स असतात आणि मग ते असं वाटतं की हे अट्टाहास आहे. हा आता मी गंमत म्हणून सांगतो की मी या गोष्टींच्या विरोधात आहे, पण एक वेळ अशी आली होती की मला काही राजकीय कॅम्पेन करावे लागले होते. बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे की मी राजकारण्यांच्या विरोधात म्हणजे कोणीही सत्ता पक्षात असेल तर आपण पत्रकार किंवा एक सजग नागरिकाच्या भूमिकेतून प्रश्न विचारतो व्यवस्थेला. बरोबर. आणि अशाच वेळेला माझ्याकडे जे काम आलं होतं ते व्यावसायिक काम होतं आणि त्यामुळे मला करावं लागलं. कुठेतरी मला असं झालंही की फक्त पैसाच असतो का? पण नाही, पैसाही महत्त्वाचा तितकाच आहे. बरोबर. म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये कलाकाराला आपलं व्यावसायिक राहणं खूप गरजेचं आहे. कारण की बऱ्याचशा कलाकारांना घर चालवायचं असतं. आपलंही मूळ उद्देश तोच असतो. म्हणून या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपल्याला या सगळ्या प्रोफेशनल गोष्टी कराव्याशा वाटतात आणि आपण करतो सुद्धा. मला श्रोत्यांना म्हणजे इथे आपले टीनेजर्स ऐकणारे बरेच आहेत, ज्यांना बरेचशा लोकांना गाणी आवडतात, कविता आवडतात, कथा आवडतात. पण मला ऐकायला हे आवडेल की सध्याच्या टीनेजर्सच्या मुलांनी किंवा जे काही वाचक मंडळी आहेत ना, त्यांनी नेमकं आता वाचलं काय पाहिजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीची मेसेज सोडून. आत्ता टीनेजर्स तसं म्हटलं तर फेसबुककडे पण नाही आहेत, ते इन्स्टाकडे आहेत. त्यांना वाचण्यापेक्षा बघायला जास्त आवडतं. बरोबर. तर आपण त्यांना बघायला शिकवलं पाहिजे. बघायला शिकवलं याचा अर्थ असा की खूप सारे चांगले पॉडकास्टर्स आहेत तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन देणारे, मेडिकलच्या अनुषंगाने. ऐकून त्यांना त्याची रुची निर्माण होऊ शकते आणि नंतर ते वाचनाकडे वळू शकतात. पण आता सध्या प्रायमरी त्यांच्या हातात जे साधन आहे ते ऑडिओ व्हिडिओ साधन आहे. मुलं हातात लहानपणापासून मोबाईल घेऊन आहेत, अगदी वाचायला शिकण्याच्या आधीपासून. सो त्यांचा इंटरेस्ट आधी त्या ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून चांगले पॉडकास्ट दाखवून, चांगल्या ॲनिमेटेड क्लिप्समधून माहिती देऊन तो इंटरेस्ट त्यांचा जनरेट करता येईल, वाढवता येईल आणि मग त्यांना नेमकं काय वाचावं हे त्यांनाही कळत जाईल आणि आपल्याला सुचवता सुद्धा येईल. खूप छान. मला अजून एक विचारायचं आहे की संवाद तुम्ही जे काही लिहिता तर ती संवादाची पकड आणि जे लिहिताना म्हणजे असं पटकथा आणि संवाद लेखक यातला फरक या श्रोत्यांना आम्हाला सांगायचा आहे, तर तुम्ही कसं सांगाल?
आता थोडक्यात आणि उदाहरण देऊन सांगायचं म्हटलं, म्हणजे कथा, पटकथा आणि संवाद लेखक या तिन्हीचं तुम्ही विश्लेषण कसं कराल? एकदम चांगलं आणि समजेल असं सगळ्यांना उदाहरण देऊन सांगतो मी. एक छोटीशी गोष्ट सांगतो की एक गाव आहे, त्या गावामध्ये एक डाकू आहे जो गावकऱ्यांना त्रास देतोय. तिकडचा एक इन्स्पेक्टर त्याला पकडून जेलमध्ये टाकतो. तो सुटल्यानंतर रागाच्या भरामध्ये त्याचं संपूर्ण कुटुंब संपवतो. आता त्या इन्स्पेक्टरला त्या डाकूचा बदला घ्यायचा आहे, म्हणून तो त्याच्या जेलमध्ये असलेल्या 2 बुरट्या चोरांची मदत घेतो आणि त्या डाकूचा नायनाट करतो म्हणा, किंवा त्याला पुन्हा पोलिसांच्या ताब्यात घेतो म्हणा. आठवली स्टोरी? ही झाली कथा. आठवली? हो. हा, आता ही झाली स्टोरी, ही झाली मूळ कथा, वन लाईनर आपण ज्याला म्हणतो. आता मग तो सीन ओपन होताना पडद्यावरती पहिल्यांदा दिसतंय रेल्वे पळतीये, पाठीमागून बाजूला घोडे पळत आहेत, डाकू पळत आहेत, एक चेस सिक्वेन्स चालू आहे, फाईट सिक्वेन्स चालू आहे. कट टू आपण ह्याचा सीन बघतो, कोर्टातला सीन बघतो. तिकडे तो त्याला खुन्नस देतो आणि त्याला म्हणतो की मी बदला घेईन म्हणून. हे जे चालू होतं, ही पटकथा आहेत. हे सीन बाय सीन लिहिणं आणि लोकांना खेळवून ठेवणं ही पटकथा. आणि तिसरा पार्ट येतो त्याच्यातला संवाद. असा कुठला संवाद असेल की तो लोकांना एकदम कॅची वाटेल, तर त्याच्यामध्ये मग तुमचा कितने आदमी थे असेल. बरोबर. तर ह्या संवादामध्ये तुम्ही लिहिलेला कुठला असा तुमचा आवडता संवाद की जो तुम्हाला भावलाय? म्हणजे बरेचसे लिहिले असतील, त्यातला असा एक आठवत असेल तर. एकदम वर्ड टू वर्ड नाही सांगता येणार तसं, पण मला थिएटरमध्ये काही संवाद लिहिले मी, ते मला अजूनही चांगले वाटतात. वा. पण असं कुठला आठवतं एखाद दुसरं असं की बाबा हे मला अभी तक से बनावा ये बहुत अच्छा आहे, असं वाटलं का? नाही, तसं तर सगळं चांगलं वाटतं स्वतःचं. ते तर आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचं बाळ खूप सुंदर वाटत असतं. पण त्यातल्या त्यात किंवा असं कधी मोठ्या दिग्दर्शकाकडनं की कल्पेश हे खूप छान आहे, मजा आहे, इसमें बहुत मजा आहे का, किंवा याच्या हे काम करायला मजा येईल वगैरे, असं कधी झालंय? असं एकदा झालं होतं, पण तो संवाद नव्हता ॲक्च्युली. तो संवाद एका अँकरचा प्रेक्षकांशी संवाद होता, त्याचं स्क्रिप्ट मी केलं होतं. आणि एक मराठीतला नेट आहे चांगलाच, तर टेलिप्रॉम्प्टरवरती त्यांना स्क्रिप्ट दिली होती. आणि ती वाचत असताना त्यांना काय वाटलं तर काय माहिती, मग ते आले मला भेटले, मला म्हणाले की अरे खूप चांगल्या म्हणजे खूप दिवसांनी मी इतकं चांगलं मराठी वाचतोय आणि या फ्लो मधलं मराठी आजकाल मला वाचायला मिळत नाही, तर खूप थँक्यू म्हणून. बरं, ते स्वतः MA मराठी आणि पुण्याचे वगैरे आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. तर बोलण्यासाठी खूप आहे, ऐकण्यासाठी त्याहून खूप आहे. जस्ट आपण मगाशी ऐकलं की कथा, पटकथा आणि संवाद याच्यामधला फरक काय असतो. पण मला येणारे प्रोजेक्ट्स त्याच्याकडनं, आमच्या सुराधीश चॅनलकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आहेत. पण अजून एक महत्त्वाचे, खूप बोलावंसं वाटतंय, खूप विचारावंसं वाटतंय. एखादं काहीतरी वेगळं आम्हाला ऐकू शकाल का, की हे आता मस्तपैकी छानपैकी बनलेलं आहे, हे आप सुनो, हे तुम्ही ऐका वगैरे, असं काहीतरी. मी माफ करा मराठीमध्ये मधून हिंदी बोलतो, त्याचं कारण असं आहे की सफर ऐकल्याचा जो म्हणजे असा भारदस्त आवाज जो ऐकला ना, तो सफरच्या कवितांचा, त्याच्यामुळे माझ्या डोक्यात ते घुसलेलं आहे. त्याच्यामुळे मी आता पुन्हा कल्पेश सुधाकर यांना विनंती करेन की एक असं छानपैकी, आता एवढं लिहिलेलं आहे, एवढं लिखाण केलेलं आहे, तर त्यांनी आपल्यासमोर त्यांच्या त्या भारदस्त आवाजामध्ये प्रेझेंट करावं. काहीतरी मराठीमध्ये ऐकवण्याचा प्रयत्न करतो मी, माझंच लिहिलेला. येस. दिवस पावसाळी आहेत, रोमॅन्टिक आहेत. वा. पण थोडीशी गंमत गझल टाईपमध्ये मराठीत लिहायचा प्रयत्न केला. थोडीशी दुःखाची झालर पण आहे याला, पण ऐकायला तुम्हाला मजा येईल. तू आता आणखीन एक काम कर, प्रेमिकांच्या दुनियेत मला बदनाम कर. क्या बात. तू आता आणखीन एक काम कर, प्रेमिकांच्या दुनियेत मला बदनाम कर. मिठीतला चिंब पाऊस आठवलाच कधी, मिठीतला चिंब पाऊस आठवलाच कधी, तर कापडात त्याला पिळून काढायचं काम कर. क्या बात. तू आता आणखीन एक काम कर, प्रेमिकांच्या दुनियेत मला बदनाम कर. वा. एकाच कोल्ड्रिंक मधल्या शेवटच्या थेंबापर्यंतची वाटणी आठव. एकाच कोल्ड्रिंक मधल्या शेवटच्या थेंबापर्यंतची वाटणी आठव. ते असतं ना, एक घोट चिवचा, एक घोट काऊचा. एकाच कोल्ड्रिंक मधल्या शेवटच्या थेंबापर्यंतची वाटणी आठव, आणि कोरडा जीव गुदमरलाच कधी, तर फक्त आवंडे गिळायचं काम कर.
तू आता आणखीन एक काम क्या कर, बात आहे. प्रेमिकांच्या दुनियेत मला फक्त बदनाम कर. क्या बात आहे. थिएटर मधल्या मागच्या सीटवर तू माझं नाव कोरलेलं आहेस. वा थिएटर मधल्या मागच्या सीटवर तू माझं नाव कोरलेलं आहेस. चुकून गेलीस तिथे पुन्हा, तेवढं मात्र बदलायचं काम वा कर. वा वा. तो आता आणखीन एक काम आहा. कर, प्रेमिकांच्या दुनियेत मला बदनाम कर. सुपर सुपर. तर श्रोते हो, हे आहेत भारदस्त आवाजातले भारदस्त व्यक्तिमत्व कल्पेश सुधाकर, ज्यांच्याशी आपण खूप छान गप्पा मारल्या आहेत आणि खूप छान छान ऐकतोय. त्यांच्याकडे मटेरियल इतकं आहे की मी मगाशीही म्हटलं की हा नुसता माणूस नाही आहे, म्हणजे लेखक नाही आहे, तर ते संवाद लेखक, पटकथा लेखक, कथा लेखक, कवी, कुठेतरी एक हळुवार मनाचा. म्हणजे कधी कधी असं एवढं त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटतं की हा एवढा भारदस्त माणूस असेल की हा एकदम कडक बोलणं, कडक असा आवाज ऐकल्यानंतर पण कुठेतरी मन असं सॉफ्ट कॉर्नर, असं पेस्ट्रीसारखं मन असलेला माणूस की ज्याला प्रत्येकाबद्दल आपुलकी आहे, प्रेम आहे. तर ह्या प्रेमळ माणसाला विचारूया की आत्ताच आपण प्रेम आणि विरह अशी मिक्स अशी कविता ऐकली, तर अजून दुसरं काही ऐकू शकतो आपण? ऐकू शकतो. विरहाबद्दल थोडस डायरेक्ट नाहीये, पण हा विरह ह्याच्यातला आहे तो दुःखद नाहीये, एक वेगळ्या प्रकारचा आहे. मी भेटत राहीन तुला कधी मध्ये, थंडगार वाऱ्यातून, कधी इंद्रधनुच्या रंगातून, शिंपल्यांच्या नादातून, तर कधी कवितेच्या वादातून. छळत राहीन मी कधी मध्ये, मी भेटत राहीन तुला कधी मध्ये. क्या बात आहे. मी भेटीन कधी तुला भूक होऊन, मी भेटेन कधी तुला भूक होऊन, कधी जखमेवरची फूक होऊन, कधी डोळ्यांमधली खूप होऊन, तर कधी अंतरीचा स्त्राव होऊन. पाझरत राहीन मी कधी मध्ये. क्या बात आहे. मी भेटत राहीन तुला कधी मध्ये. कधी डोळ्यांवरचा ताण बनून, काही गुणगुणताना कान बनून, तू बागडताना रान बनून, तर कधी आठवणींचे पान बनून. लहरत राहीन मी कधी मध्ये. मी भेटत राहीन तुला कधी मध्ये. मी नक्कीच भेटत राहीन तुला कधी मध्ये. सुंदर, अप्रतिम. हे म्हणजे काय माहिती का की एखादा खरोखर प्रेमात पडलेला असेल ना, तो येऊन मिठी मारेल, इतकं जबरदस्त लिहिलेलं आहे. ऐकूया पुढची कविता. आता भूक वाढलेली आहे या कवीची आणि श्रोत्यांची, तर पुढचं पण ऐकायला खूप आवडेल. एक ॲब्स्ट्रॅक्ट कविता टाईप मध्ये म्हणू शकतो आपण. ह्याच्यामध्ये काही सांगणं नाहीये, काही मांडणं नाहीये, फक्त अवस्था आहे. ओके. आणि हे असंच रात्री बेरात्री असं काहीतरी 3च्या सुमारास 3:30च्या सुमारास असं आलं आणि ते उतरलं, ते डायरेक्ट सादर करतोय. ओके. एक कोरा कागद, एक भरलेलं पेन, दाटलेल्या भावना, साचलेल्या संवेदना, ओघळणाऱ्या जखमा, हळवे मन, निशब्द शांतता, बाकी मनाचे खेळ. क्या बात आहे. रात्रीचा आभास, अंधारातले रंग, कोरडा ठक्क पाऊस आणि भरलेला ऊर, दिशांची भटकंती, आकाशाला गवसणी, पूर ल्यालेली नदी आणि आटलेला समुद्र, भुंकणारे कुत्रे, हसणारी फुले, बदलणारे ऋतू आणि दगाबाज प्रेमिका. क्या बात. मोडलेली स्कूटर, बदलणारे रस्ते, तेच होर्डिंग्स, फक्त बदलणारे प्रॉडक्ट. एक दारूचा पेग, एक आळवलेलं दुःख, बर्फासारख्या हळूहळू विरघळणाऱ्या जाणीवा आणि सोड्यासोबत फसफसत वर येणारा मी. क्या बात. एक अर्धी जळलेली सिगरेट, धुराचं गोलवलय, वाढलेलं वय आणि आयुष्याचं न उलगडलेलं कोडं, तुटलेली चप्पल, फाटलेली पॅन्ट, दिवसांची घट्ट वीण आणि उसवलेली रात्र, एक उडणारा पक्षी, एक रांगणारा साप, बोचणारी सगळी पाप आणि उतानं पडलेलं पुण्य. वाह. एक अर्धा दिवस, एक अर्धी संध्याकाळ, जाणीवांचे सांगाडे आणि मी अर्धवट वाढलेलं. क्या बात, क्या बात, क्या बात. स्पीचलेस असं म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण की शब्द सुचत नाही. असे शब्द कानी पडले, अशा कविता कानी पडल्यानंतर ही रिप्लाय देणं, क्या बात, ह्या पलीकडे आपण काही म्हणूच शकत नाही. एवढं सुंदर आणि इतकं छान असं लिहिलेलं आहे आणि हे लिखाण ऐकत राहावं, त्यात हा भारदस्त आवाज, मजा येते ऐकायला. तर मला अजूनही काही ऐकावंसं वाटेल. पण हा मगासपासून आपण ज्या कलाकारासोबत आपण बोलतोय त्यांनी आपला बराच वेळ दिलेला आहे. खरं तर त्यांनी सांगितलं की मी 2 कविता म्हणीन आणि निघेन,
पण या 2 कविता म्हणता म्हणता हळूहळू हा प्रोग्रेस वाढत चालला आणि आम्हाला पण या श्रोत्यांना